डिसेंबर मध्ये 2025 ला लक्षात असू द्या, 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ज्या परीक्षा आहेत, सरळ सेवेच्या परीक्षा हे एमपीएससी थ्रू आता घेतल्या जाणार, हे क्लिअर त्यांनी केलं होतं त्यावेळेस कार्यक्रमामध्ये. जो शासनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं. नमस्कार मित्रांनो, विवेक कुशलकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांचे असे प्रश्न होते की सर तलाठी भरतीची एक्झाम कोण घेणार आहे, नेमकं एमपीएससी घेणार आहे का टीसीएस घेणार आहे. आता तर्क वितर्क खूप अकॅडमीवाल्यांनी, खूप ऍपवाल्यांनी त्यांनी लावलेले आहेत. पण मला काय वाटतं माहितीये का, हे तर्क वितर्क लावण्यापेक्षा तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा आपण पेपरची तयारी केली पाहिजे. आपण कुठंतरी हे कोण एक्झाम घेणार, काय एक्झाम घेणार याच्याच नादी लागलेलो आहे. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की एक परिपत्रक आलेलं आहे की 98 नाही तर 99% एमपीएससी ही एक्झाम घेणार आहे. बरोबर. काही जणांचं म्हणणं आहे की ही एक्झाम टीसीएस घेणार आहे, कारण सरकारचा करार झालेला आहे. सरकारचा करार नगर परिषदची पण एक्झाम सरकारच घेऊ शकतं असे काही जण म्हणत आहेत. पण मी काय म्हणतो, तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोखठोक उत्तर असतं. तुम्ही कोण एक्झाम घेणार याच्याकडे का लक्ष देताय? तुम्ही विचार करा की आपली जागा याच्यामध्ये सिलेक्शन कसं होणार, मेन या गोष्टीकडे लक्ष द्या ना तुम्ही. जर आपल्याला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास व्हायचंय, पहिल्याच याच्यामध्ये लागायचं आहे, तर कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे आपली तयारी असली पाहिजे. नाही तर एक्झाम कोण घेणार, एक्झाम एमपीएससी घेणार आहे का, बर आता एमपीएससी घेणार तर टेन्शन आलं का, नाही टीसीएस घेणार आहे. मग टीसीएस न तर घोटाळा केला तर मागच्या वेळेस, मग यावेळेस टीसीएस ने घेतले तर कसं होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहित नसेल तर अजून एकदा तुम्हाला सांगतो. डिसेंबर मध्ये 2025 ला लक्षात असू द्या, 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ज्या परीक्षा आहेत, सरळ सेवेच्या परीक्षा हे एमपीएससी थ्रू आता घेतल्या जाणार, हे क्लिअर त्यांनी केलं होतं त्यावेळेस कार्यक्रमामध्ये. जो शासनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं. पण आता कसं आहे, कुठं जरी बघितलं, एखादा व्हिडिओ जरी ओपन केला, युट्यूबवर असेल, विविध सोशल मीडियावर असेल, डायरेक्ट एक्झाम कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे का टीसीएस घेणार आहे, एमपीएससी घेणार का टीसीएस घेणार आहे. पण कोणी असं सांगतं का एक्झाम कोणी घेऊ द्या, पण आपलं सिलेक्शन कसं होणार आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करा ना. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती, तुम्ही जर नवीन असाल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तुमच्याकडे ही सुवर्ण संधी आहे सिलेक्शन व्हायची. तलाठीमध्ये सिलेक्शन जर पाहिजे, कारण 1700+ जागा निघणार आहेत, हे ध्यानात असू द्या. याच्याकडे लक्ष देऊ नका, ही एक्झाम कोण घेणार आहे. तुमचा जर अभ्यास परफेक्ट असला, तुमच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत, मग तुम्ही यांच्याकडे का लक्ष देताय, कोणी एक्झाम घेऊ द्या ना. प्रॉब्लेम तिथंच येतो. सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना माझ्या गोष्टीचा राग आला तरी चालेल, एक्झाम कोणीही घेऊ द्या. फक्त तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करताय, तुम्ही कशा प्रकारची रणनीती आखताय बाबा, की नाही मला याच्यामध्ये पहिली पोस्ट मिळेलच पाहिजे, माझं ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर पहिल्याच याच्यामध्ये लागायचं असेल, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये लागायचं असेल, तर मी एक स्ट्रॅटेजी सांगतो, ती स्ट्रॅटेजी लक्षात असू द्या. आणि जर तुमच्या लक्षात अजून जर त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती, लक्षात असू द्या. मेन म्हणजे 1700+ जागा आहेत. आता सध्या तलाठीची जी जागा आपण बघा, मेन म्हणजे पोलीस भरती असेल, न्यायालयीन भरती असेल, आहे का नाही, या भरतीची मेन म्हणजे कुठं कुठं चावल लागली होती. सोशल मीडियावर कुठेतरी मेसेज येत होता, टेलिग्रामवर, कुठेतरी युट्यूबवर किंवा कुठंतरी सोशल मीडियावर कळत होतं, आणि सरकारद्वारे हे सरकारपर्यंत पोहोचलं असेल. देवाच्या आशीर्वादाने पोलीस भरती पण निघली, आहे का नाही, न्यायालयीन भरती पण निघलेली आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, जर आपल्याला माहित असून तलाठी भरती निघणार आहे, हे माहित असून जर आपण अभ्यासाकडे लक्ष देत नाही, आपण अभ्यास करत नाहीये, आणि काय होतं माहितीये का, मग जेव्हा भरती निघली की मग काय करतो, अरे बाबा घ्या पुस्तकं घ्या, पटकन अशी पुस्तकं चाळायची. मग नाही ही पुस्तकं, नाही तर काय करतात मग, काही नमुने असे हुशार असतात की जातात बुक शॉप मध्ये, आणि तो बुक शॉपवाला पण लय भारी माणूस, तो काय म्हणतो की बाबा एक काम कर, तू हे ठोकळा घेऊन जा, एवढाच ठोकळा तू वाच आणि तू तलाठी झालाच. काय किती अंधारात, तो तर अंधारात ठेवतोच, आपण अंधारात. आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, सोशल मीडियाचा वापर आपण करतो, मोबाईल वापरतो, मोबाईलवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत की तलाठीचा कशा प्रकारे अभ्यासक्रम असतो, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेल्या आहेत. पण तरीही तुम्हाला एका पुस्तकामध्ये तुम्ही तलाठी होणार डायरेक्ट मार्केटमध्ये. आणि मला त्याच मूर्ख मुलांचा राग येतो, कोणत्या माहितीये का, माझं बोलणं रोखठोक असते मित्रांनो. तुम्हाला राग जरी आला, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, रोखठोक माझं बोलणं याच्यामुळे असतं की कधीही
युद्धाच्या अगोदर मेन म्हणजे सराव करणं फार गरजेचं आहे. आता तलाठी भरती निघणार हे तुम्हाला माहिती आहे. आता सगळीकडे एकच बातमी फिरत आहे, एमपीएससी घेणार का टीसीएस घेणार, एमपीएससी घेणार का टीसीएस घेणार, अशी बातमी येत आहे का की नाही. पुस्तक कोणते वाचायची, तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा, काय हे करायचं, काय रणनीती आखायची, कशी पोस्ट मिळायची, पहिल्या याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला कसं पास व्हायचंय, हे असं तुम्हाला कोणी सांगतंय का. खूप ताईंचे खूप भावांचे मला आता मेसेज आले की सर आम्ही नवीन आहे, आम्हाला गायडन्स करा, सर आम्ही नवीन आहे, आम्हाला गायडन्स करा. मी तुम्हाला गायडन्स करतो, पण तुम्ही त्या प्रकारे अभ्यास तर केला पाहिजे की नाही. नाही तर कोणतीही भरती निघली आणि तुम्ही मार्केटमध्ये गेलात, पुस्तकमध्ये बुक स्टॉल मध्ये बुक शॉपवर गेला तिथे आणि मला एक तलाठी व्हायचं म्हणजे एक पुस्तक द्या बरं, तलाठीचं जे पुस्तक असते, मग तो गडी पण काय करते, त्याचा पण धंदा व्हायला पाहिजे, त्याचं काय चुकलेलं आहे, त्याला काय वाटतं की ह्यो काय नवीनच हे, याला आपण एखादा ठोकळा द्यायचा आणि म्हणायचं वाचत बस बस, याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. एवढा मोठा ठोकळा देतो तो 300-400 पेजचा, आणि तेवढा मोठा ठोकळा तुम्ही घेतला, तुम्ही काय करता माहितीये का, त्या ठोकळ्याला वाचायला टोटल 3 ते 4 महिने जरी पकडले, तुम्ही नवीन आहात, कारण का की तुमचा सगळा टाइम फक्त आणि फक्त याच्यामध्ये जातो. कशामध्ये, मोबाईल मध्ये. मोबाईल बराबर, मोबाईल मध्ये सगळा टाइम मोबाईल मध्ये जातो का. सोशल मीडिया आम्हाला बघावं लागते का नाही. आणि लक्षात असू द्या, आता पण मी तुम्हाला सांगतोय, ज्या ताईंना ज्या भावांना सिरियसनेस आहे, ज्यांना वाटतं की विवेक कुसळकर सरांचं ऐकायचंय, माझं ऐकायचंय तुम्हाला, तर खरंच तुम्हाला सांगतो ही पोस्ट तुम्हाला भेटू शकते. पण त्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्या प्रकारे तुम्हाला तयारी करावी लागेल. जर तुमची तयारी कुठेतरी कमी पडत आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमची तयारी नाहीये. मोबाईलला तेवढाच वेळ द्यायचा असतो जेवढा पाहिजे, म्हणजेच 1-2 तास. पण लक्षात असू द्या, आता काही जण असे आहेत की जे फ्रेशर आहेत, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आता बराबर, पण काही जण जॉब वाले जर असतील समजा, लक्षात असू द्या, महत्वाची गोष्ट सांगतोय, जे जॉब करून तयारी करत असतील त्या सगळ्या ताईंसाठी आणि सगळ्या भावांसाठी सांगतोय अजून एकदा, जर तुम्ही जॉब करून तयारी करत आहात तर तुम्ही मला कमेंट करा की सर आम्ही जॉब करून तयारी करत आहोत, तर मी तुमच्यासाठी एक स्पेशली त्या ताईंसाठी आणि त्या भावांसाठी स्पेशली एक पीडीएफ बनवणार आहे, फक्त त्यांच्यासाठीच बरं. आणि जे फ्रेशर आहेत त्यांना दुसरा सल्ला देणार आहे, पण लक्षात असू दे तुम्हाला एक स्पेशल पीडीएफ तयार करून देणार आहे की त्या पीडीएफ ज्या म्हणजे तुम्हाला सगळे स्टडी मटेरियल, तुम्हाला बुक्स कोणते वापरायचे आहेत बराबर, तुम्हाला मेन म्हणजे कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या ताईंना सगळ्या भावांना मी सांगणार आहे. आणि जे ग्रॅज्युएशन झाले, जे फ्रेशर आहे, ज्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी टाइम आहे, त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आता बराबर. तुम्हाला फक्त अभ्यास अभ्यास एवढंच दिसलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही दिसलं नाही पाहिजे. भरती आली ना, तुम्ही अर्ज भरायच्या अगोदर 1000 वेळा विचार करत जा कधी पण, कारण की तुम्हाला माहिती आहे 900 आणि 1000 रुपये फीज आहे. पैसे आता साधे न्यायालय भरतीला तुम्ही जे फीस भरलेले ना 900-1000 रुपये, म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय मी, 900-1000 रुपये साधी गोष्ट नाहीये. आपले आई वडील कष्ट करून घाम गाळून पैसे देतात तेव्हा आपण ती फीस भरत असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही जॉब करताय, जॉब करून तुम्ही ते पैसे भरताय, फुकट पैसे भरताय का, तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे ना, तुमचा अभ्यास पण त्या प्रकारे झाला पाहिजे की नाही. नाही तर एक्झाम कोण घेणार, मला हाच प्रश्न नेहमी पडतो. बघितलं एखादा व्हिडिओ, डायरेक्ट एक्झाम कोण घेणार, याच्याकडे लक्ष देऊ नका हो. एक्झाम कोण घेणार, कोणी घेऊ दे एक्झाम, तुमचा अभ्यास आहे का, स्वतःला विचारा तुम्ही, तुमचा अभ्यास आहे का. फक्त तुम्ही स्वतःला जर विचारलं की तुमचा अभ्यास आहे का, तुम्हाला तेव्हा कळेल की आपला अभ्यास आहे की नाही. स्वतःला हा प्रश्न तुम्ही विचारा ना, तुमचा अभ्यास आहे का. अभ्यास नाही, काय नाही, तलाठीच्या जागा निघणार आहेत, तलाठी जेवढे अर्ज येतील बहुतेक नाही तेवढे अर्ज येतील, नाही एमपीएससी वाले मुलं असं आहे तसं. अरे बाबा कशाला, तुम्ही अभ्यास करा ना. तुम्ही अभ्यासच करत नाहीये, तुम्ही डायरेक्ट विचार करताय की तलाठी भरती कधी येईल. कमेंट काय करता, सर तलाठी भरती कधी येईल, किंवा विविध भरती असतात, सर आता न्यायालयाच्या 3000 जागा मंजूर झाल्या तर मग ते कधी येतील सर. अरे मित्रांनो, तुमचा अभ्यास कुठे आहे, तुमच्या अभ्यासाची तयारी नाही आणि तुम्ही भरतीची वाट बघत आहेत. तुमची जर अभ्यासाची तयारी झालेली आहे, समजा तलाठी भरती जर या हप्त्यामध्ये निघली नाही तर पुढच्या महिन्यात 15 दिवसात कधीतरी निघली समजा, काय करणार आहे तुम्ही, अर्ज करणार आणि अभ्यासाला सुरुवात तेव्हा करणार का. त्याला स्ट्रॅटेजी म्हणत नाही, त्याला तयारी म्हणत नाहीत.
की जेव्हा अर्ज निघले तेव्हा तयारी करायची. तसं नसतं, त्याच्या अगोदर आपल्याला तयारी चालू ठेवावी लागते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपल्याला दुसऱ्यांसारखं करायचं नाही, दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, तर आपण सिलेक्शन होणार. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, आता पण तुमच्याजवळ वेळ गेलेली नाहीये, भरती अजून निघलेली नाहीये. भलते काही अफवा असू द्या, एक्झाम कोण घेणार, एक्झाम काय असणार, याच्याकडे लक्ष असू देऊ नका, म्हणजे याच्याकडे लक्ष जास्त देऊ नका की नाही कडे एक्झाम कोण घेणार आहे, कोणी घेऊ द्या, काही गरज नाहीये. पण तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, तुमच्या सगळ्यांसाठी जे रात्रंदिवस धडपडतोय मी, मोफत शिक्षण तुम्हाला ज्या गोष्टी देतोय, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय, तुम्ही जर नवीन असणार तर लक्षात असू द्या. आता पण तुम्हाला सांगतोय, मला माहिती जे फ्रेशर आहेत त्यांना पण माहित नसेल की सर मी कोणते बुक्स वाचू, आहे का नाही, कोणत्या नोट्स वाचू, काय सगळ्या गोष्टी, सगळं मटेरियल काय, सर अभ्यासाचं नियोजन कसं ठेवू. जर एखादी ताई जॉब करत असेल, एखादा भाऊ जॉब करत असेल, त्यांचं मेन म्हणजे टायमिंग कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करून तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे जी पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे बनवून, फक्त तुम्हाला कमेंट करायची की सर आम्ही जॉब करतोय, किंवा तुम्हाला कमेंट करायचं जर तुम्ही फ्रेशर आहात तशी तुम्ही कमेंट करा, तर मी त्या पद्धतीने तुम्हाला ते स्टडी मटेरियल नाही, स्टडी मटेरियल तर मी तुम्हाला देणारच आहे, पण तुम्हाला एक तशी पीडीएफ बनवून देणार आहे. त्या पीडीएफ पद्धतीने तुमचा सगळ्यांचा अभ्यास होऊ शकतो. मित्रांनो, मी हजारो लोकांसारखा नाहीये, मी दुसरं वेगळं सांगतोय तुम्हाला. वेगळं काय सांगतोय की तुमचं सिलेक्शन कसं होईल ते सांगतोय. मी हे नाही सांगत की एमपीएससी एक्झाम घेणार, टीसीएस एक्झाम घेणार, मला काही घेणं देणं नाही, एक्झाम कोणी घेऊ द्या, पण जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सिलेक्शन कसं व्हायचंय याच्याकडे जास्त महत्व देतोय मी. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, आता वेळ वाया घालू नका, अभ्यासाला सुरुवात करा. आणि जर तुम्ही नवीन असाल, आता सांगतोय नवीन असाल तर लक्षात असू द्या, तलाठीच्या प्रश्नपत्रिका नोट्स द्यायची जिम्मेदारी माझी. तशा पण मी न्यायालयीन भरतीच्या सगळ्या टोटल A to Z, किती जणांच्या मला चुकीच्या कमेंट येतात तरी त्या कमेंट्स मी सहन करतोय. विश्वास नसेल ना, सगळ्या ताईंना भावांना सांगतो, विश्वास नसेल ना, टेलिग्राम चॅनलवरती जा, बघा, त्याच्यानंतर कळेल की मी खरं बोलतो का खोटं बोलतोय. कचरा नाहीये आपल्या चॅनलवरती, फक्त नोट्स, फक्त प्रश्नपत्रिका एवढंच दिसणार तुम्हाला, बाकी काही दिसणार नाही. जीव तोडून याच्यासाठी सांगतोय की तुमच्या आई वडिलांची तुम्ही स्वप्न पूर्ण केली पाहिजे. ओके, एवढंच तुम्हाला सांगतो. जर तुम्ही नवीन असणार तर फक्त कमेंट करा सर आम्ही जॉब करतोय. ज्यांचे कमेंट, मी सगळ्यांचे नाव वाचत असतो, सगळ्यांचे कमेंट वाचतो, कितीही जरी कमेंट आली मी बराबर सगळ्यांचे कमेंट वाचतो. ज्या ताई किंवा जे भाऊ मला कमेंट करतात, जे फ्रेशर आहेत ते पण कमेंट करा, जे जॉब करून हे करतात, मी सगळ्यांना पीडीएफ बनवून देणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा, त्या पद्धतीचे पुस्तकं घ्यायचे, आणि त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होऊ शकता, हे लक्षात असू द्या. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना अजून एकदा सांगतो, आपल्या चॅनलवरती स्टडी मटेरियल असेल, या गायडन्स असेल, या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. क्लासेस असतील, लाईव्ह क्लासेस, सगळ्या गोष्टी मोफत आहेत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त चॅनलची लिंक तुमच्या मित्रापर्यंत, सगळ्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, सगळीकडे चॅनलची लिंक शेअर करा. थँक्यू.